students, today we are going to see 3.1 If Poems Appreciation. So let us start. Title If. You have to write this title for half mark. Poet Rudyard Kipling. This is also for half mark. Then rhyme scheme. Rhyme scheme of the first stanza is A, and the rest other 5 stanzas have AB rhyme scheme. This is for 1 mark. Figure of speech, antithesis, repetition. These two are main figure of speech in this poem. You can write only one of these and this is for 1 mark. Next, theme or central idea. The theme of the poem is the advice given by the father to his son. If the son fulfills the certain conditions, then there will be good results. It will also help him to be a good human being. आपण आता याचा अर्थ समजून घेऊया. The theme of the poem is, या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे द ॲडव्हाइस म्हणजे सल्ला गिवन बाय द फादर टू हिज सन. वडिलांनी आपल्या म्हणजे त्यांच्या मुलाला दिलेला सल्ला ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आता काय काय सल्ला दिलेला आहे तुम्हाला आठवत असेल की वडिलांनी सांगितलेलं आहे की इतर लोक जेव्हा त्याला दोष देतात, त्या मुलाला जर दोष देत असतील तर त्याने त्याचे डोकं शांत ठेवायचं आहे. जर तो स्वतःवरती विश्वास ठेवू शकला, जेव्हा लबाड लोक सत्य घुमवतात आणि ते उलटवतात तेव्हा देखील त्याने स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. जर लोक त्याच्याबद्दल खोटं बोलत असतील तर त्याने खोटं नाही वागलं पाहिजे. अशा काही कंडिशन्स जर आहेत, इफ द सन फुलफिल्स म्हणजे पूर्ण करणे, साध्य करणे, अशा कंडिशन्स जर तो साध्य करू शकला, देन देअर विल बी गुड रिझल्ट, तर त्याचे चांगले परिणाम होतील. इफ द सन फुलफिल्स द सर्टन कंडिशन्स, then there will be good results. It will also help him. आता फक्त एवढंच नाही, नुसतं चांगले परिणाम होणार, तर अजून त्याला मदत होईल. कशासाठी? टू बी अ गुड ह्युमन बीइंग, एक चांगला माणूस बनण्यासाठी, एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी त्याला या कंडिशन्सची, अटींची फार मदत होईल. ही आहे या कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि ती आहे 2 मार्कांसाठी. Thank you for watching this video. Keep watching.